भाग्यश्री आणखी एका नवीन व्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? मी एरोप्लेन बघा कसं दिसते। आधी पूर्ण दिसायचं, आता ढगामुळे ना असं एवढं दिसतंय। आहे ते झाडून घेते। घरून नाही पांढरी रांगोळी आणली होती तर आता ह्याच्यामध्ये काढून घेते मी। ते सकाळच्या पराठ्यातली ती बटाट्याची भाजी उरली होती ना, त्याचे मग मी वडे केले। गुड मॉर्निंग, नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन व्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर सकाळचं टायमिंग आहे, माझी आंघोळ वगैरे झाली आणि छान अशी देवपूजा पण मी करून घेतलेली आहे। तर आज आहे दर्शवेळा अमावस्या। तर वेळा अमावस्याच्या वेळेस आहे ना मोहोळकडच्या भागामध्ये म्हणजे मामांच्या इकडे आमच्या आहे ना सगळं जेवायला वगैरे सगळेजण जातात आणि शेतामध्ये जेवण वगैरे करतात। तर आमच्या इकडे तर काय असं करत नाही आणि जर अमावस्याला बाबा वडवळला जात असते तर आज पण सगळेजण गेलेले आहेत, म्हणजे भैया, प्रतीक्षा आणि सिया, शिव ते पण सगळे आज गेलेले आहेत अमावस्याला वडवळला। आम्ही पण तिथं असतो तर गेलो इकडे। आता देवपूजा केली आणि बाहेर तुळशीला पण अगरबत्ती वगैरे लावून आली, तिथली देवपूजा केली। तर तिथे ना मोर बसलेला दिसला होता, तेव्हा मी तुम्हाला दाखवते तिथं मोर कसा बसला होता। आणि इथे ना भरपूर थंडी वाढलेली आता दिल्लीमध्ये। तर आम्ही घरून आल्यापासून जे कपडे आहेत ना ते आणखीन सुकलेले नाहीयेत, तसेच बाहेर वाळत तिथंच आणखीन हवा नुसतं थंड चालू आहे आणि उन्हाचं तर काय पत्त्याच नाही। दुपारी जेवण वगैरे झाली, त्याच्यानंतर पूजा ड्युटीला गेली, त्यांची बेसिक ड्युटी होती आणि कपडे नंतर मग वाळू घातले। मी सकाळी धुतले होते आंघोळ झाल्यानंतर, तरी पण आणखीन आता वाळीच नाही आहेत, सगळे वल्ले वल्लेच आहेत कपडे। तुळस इथं आणि हर्षीला पॅक करून आता बसले आम्ही इथं। 4 वाजलेले आहेत, थोडंसं पाणी चाललंय तिथं, लेकरं खेळतात सायकल। हर्षून यशू दोघं जण बघतात तिथं। आज जरा थोडंसं वातावरण म्हणजे वेगळं बदललेलं आहे। थंडी तर आहेच पण ते असं हे नाहीये, धुकं एवढं नाही आज। थंडी भरपूर आहे। हर्षू खाली उतर किंवा असं वरी चढतो हर्षू इथून सारखा। एरोप्लेन बघा कसं दिसते। आधी पूर्ण दिसायचं, आता ढगामुळे ना असं एवढं दिसतंय। तरी ते जवळच एअरपोर्ट असल्यामुळे ना सारखं एरोप्लेन जात असतं तिथे, 1-1.5 किलोमीटर वरतीच आहे। आता आलो आम्ही आतमध्ये बाहेरून आणि ईशान हर्ष आहेत ना दोघं जण खेळतात तिकडं हॉलमध्ये आणि मी आता हे गरम बेडशीट जे आहेत ना ते गाद्यांवरती टाकून घेतले। लयच थंडी वाढली, आता कॉटनची बेडशीट आहेत ना अशी थंड थंड लागायला लागली। आले आतमध्ये म्हणलं आता झाडून काढून घ्यावं, ते बेडशीट अंथरले आणि आता झाडून घेते सगळ्या रूम ज्या आहेत त्या झाडून घेते। पायात तर कंटिन्यू चप्पलच वापरावी लागते, नाहीतर काय फरशी तर बर्फासारखीच पडलेली। तिकडे खेळते दोघं जण, तोपर्यंत तिथलं झाडते, नंतर इकडे आले की तिकडचं झाडते। घरून नाही पांढरी रांगोळी आणली होती तर आता ह्याच्यामध्ये काढून घेते मी। आणि आता इव्हिनिंगचं टायमिंग झालेलं आहे तर काढून पण घेते रांगोळी। सकाळी तर ना थंडीने येणं होतच नाही काढणं रांगोळी। पाण्याच्या बॉटलचं टोपण आहे त्यात काढून घेतली, आता रांगोळी काढून घेते बाहेर। ते सकाळच्या पराठ्यातली ती बटाट्याची भाजी उरली होती ना, त्याचे मग मी वडे केलेले आणि इकडच्या साईडला ना कट तयार केलेला आहे छान असा काळ्या म्हणजे वाटणाचा वडा आणि कटवडा। आज तर मेन्यू आहे रात्रीचा आमचा। तर हे वडा असा घ्यायचा याच्यावरती आणि त्याच्यावरती ना कट टाकून घेते। तर आहे ना छान असं वडा आणि त्याच्यावरती कट घेतलेला आहे आणि शेव होती तर शेवने थोडंसं डेकोरेट केले। तर आता जेवण वगैरे करून घेते मी।
मुलांना खाऊ घालून घेतले. तर जेवण वगैरे झाला तर सगळं. तर उद्या म्हटलं छोलेची भाजी करायची, तर ते भिजू घालून ठेवते. आणि हर्ष आणि इशू दोघं पण झोपलेले आहेत. फौजी पण आले, जेवण वगैरे झाले त्यांचं आता. तर मग या ब्लॉगचं इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. त्यानंतर हा नेक्स्ट डे आहे 31st. तर त्या दिवशी ना छोले भटोरे केले होते. ह्याचा पण शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती, नसेल पाहिला तर नक्की पहा. आणि असं छान असं छोटंसं सेलिब्रेशन केलं घरच्या घरी आम्ही 31st.